पश्चिम बंगालमध्ये भाजपचा दणदणीत विजय झाला आहे आणि तृणमूल काँग्रेस चारी मुंड्या चीत झालेली आहे। भाजपला 208 जागा मिळाल्या असून तृणमूल काँग्रेसला फक्त 79 जागांवरती समाधान मानावं लागलेलं आहे। ममता बॅनर्जी यांच्या दारुण पराभवामागे, भारतीय जनता पक्षाच्या एवढ्या दणदणीत विजयामागे नक्की काय स्ट्रॅटेजी आहे ती आता आपण जाणून घेऊया। नमस्कार मित्रांनो, ऑफिशियल अजय निकतेमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। पश्चिम बंगाल, वेस्ट बंगाल राजकीय संघर्षाचं केंद्र ज्याला म्हटलं जातं, जिथे वर्षानुवर्ष एकाच विचारसरणीचं वर्चस्व होतं, एकाच विचारसरणीचं सरकार होतं, ते सरकार आज चारी मुंड्या चीत झालेलं आहे। त्या सरकारचा आज पराभव झालेला आहे। परिस्थिती आज पूर्णपणे बदललेली आहे। याचं कारण असं आहे, हा जो मुद्दा होता तो मुद्दा फक्त निवडणुकीपुरता मर्यादित नव्हता। हा एका विचारधारेचा दुसऱ्या विचारधारेबरोबर झालेला सामना होता। हे इथे आपण सर्वांनी लक्षात घ्यायला पाहिजे मित्रांनो। याचं कारण असं आहे, हा विजय फक्त एक विजय नाही तर एक राजकीय संदेश संपूर्ण देशात दिला गेलेला आहे, जगामध्ये दिला गेलेला आहे। एकीकडे होतं भारतीय जनता पक्ष, ज्याचा नेतृत्व नरेंद्र मोदी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री, ज्यांना भारतीय जनता पक्षाचं चाणक्य म्हटलं जातं, ते अमित शहा करत होते। आणि दुसरीकडे होतं स्थानिक राजकारणाचा मजबूत प्रभाव, हिंसाचाराला प्राधान्य देणारी ममता बॅनर्जी। आणि त्यामुळे प्रश्न एकच होता की राजकीय बदल होणार का, सत्ता पालट होणार का, की पुन्हा एकदा तोच इतिहास आपल्याला बघायला मिळणार। या लढाईचा पाया हा थेट डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्यापर्यंत जातो। ज्या श्यामाप्रसाद मुखर्जींनी एक देश एक विचारधारा हा मूलमंत्र भारतीय जनता पक्षाला दिला होता, त्या डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींची वंगभूमी हे पश्चिम बंगाल म्हणजे जन्मभूमी आहे, हे इथे लक्षात घ्या मित्रांनो। आणि इथूनच भारतीय राजकारणाला एक वेगळं वळण डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींच्या या जन्मभूमीतनं दिलं गेलं होतं। आज जी काही भाजप आहे ना मित्रांनो, ती भाजप याच विचारधारेवरती रुजलेली आहे, वाढलेली आहे, प्रगल्भ झालेली आहे। आणि म्हणूनच बंगालमधला प्रत्येक राजकीय बदल हा फक्त एका सत्तेचा बदल नसतो, तर तो एका विचारांचं युद्ध असतं, ते एका विचारांचा बदल असतो। हे इथे आपण सर्वांनी लक्षात घेतलंच पाहिजे। भाजपची रणनीती गेल्या 5 वर्षामध्ये प्रामुख्याने अतिशय स्पष्ट होती। ग्राउंड लेवलवरती असणारं त्यांचं काम, बूथ ते बूथ असणारं कनेक्शन, मोठ्या प्रमाणावरचा जनसंपर्क आणि या विजयामागे असणारी 2 प्रमुख नावं नरेंद्र मोदी आणि अमित शहा। आणि त्याचबरोबर देशभरातल्या म्हणण्यापेक्षा प्रामुख्याने पश्चिम बंगालमधल्या जो विश्वास त्यांनी पश्चिम बंगालमधल्या जनतेमध्ये निर्माण केला होता, तो विश्वास अमित शहा यांचं रणनीती, अमित शहा यांचं मास्टरमाइंड जे बूथ लेवलपासून टॉप लेवलपर्यंत आहे, प्रत्येक गोष्ट अत्यंत मायक्रो लेवलला जाऊन प्लॅन करायची आणि त्या प्लॅनिंगमधनं हा विजय मिळवला गेलेला आहे। हे कोणीही नाकारणार नाही, हे कोणालाही नाकारता येणार देखील नाही। आणि मी पुन्हा एकदा सांगतो, या सगळ्याचं मूळ होतं ते डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांची विचारधारा, नरेंद्र मोदींचा करिश्मा आणि अमित शहा यांचं प्लॅनिंग। आणि हे कॉम्बिनेशन गेली 2-2.5 वर्ष प्रामुख्याने जेव्हा मोठ्या प्रमाणावरती बंगालमध्ये काम करायला लागलं, तेव्हाच या बंगालमध्ये कुठला फॉर्म्युला लागू होणार हे स्पष्ट झालं होतं। ज्या बंगालमध्ये ममता दीदींनी हिंसाचाराच्या जोरावरती अनेक इलेक्शन लढली होती, इलेक्शन नंतर तिच्या विरोधात जाणाऱ्या मतदारांना तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ममता दीदीच्या पाठिंब्यामुळे ज्या प्रकारचा हैदोस घालून त्यांना नाके नऊ केलं होतं, हिंसाचाराचे पाठ वाहिले होते, त्याला उत्तर देण्यासाठी अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांनी एक वेगळ्या प्रकारची यंत्रणा पश्चिम बंगालमध्ये उतरवलेली होती। आणि हीच यंत्रणा ग्राउंड लेवलवरती काम करत होती, त्या मतदारांना एक वेगळा विश्वास निर्माण करून देण्याची। मित्रांनो, बंगालची जमीन अतिशय वेगळी आहे। इथलं राजकारण हे भावनांवरती चालतं, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे।
याचं कारण स्थानिक मुद्दे इथे खूप मोठ्या प्रमाणावरती ज्याला म्हणता येईल की एक वेगळ्या प्रकारची भूमिका बजावत असतात. पण भाजपला इथे जी वाढ मिळाली होती, इथे जी सत्ता मिळाली होती, गेल्या काही सत्ता म्हणण्यापेक्षा जे काही जागा मिळवण्या होत्या त्या जागा टिकवणं हे त्यांच्यासमोरचं आव्हान होतं. पण ते जागा टिकवण्याच्या बरोबरीने बंगालमध्ये सत्ता प्रस्थापित करणं, सत्ता हस्तगत करणं हे त्याच्यापेक्षा मोठं आव्हान होतं. आणि तेच आव्हान भारतीय जनता पक्षाच्या बंगालमधल्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली यांच्या प्लॅनिंगच्या माध्यमातून मिळवलं. लोकल लीडरशिप, संघटना आणि सततचा संपर्क हे 3 घटक अत्यंत महत्त्वपूर्ण या पश्चिम बंगालच्या निवडणुकीमध्ये ठरले, या पश्चिम बंगालच्या भाजपच्या विजयामध्ये ठरलेले आहेत. मोठ्या सभा आणि भाषणं पुरेशी पडणार नाहीत, तर जमिनीवरचं काम अत्यंत महत्त्वाचं ठरेल. आणि तेच काम गेली 5 वर्ष प्रामुख्याने भाजप इथे करत आला. भाजपनी काय केलं, भाजपनी काय बदललं, तर पब्लिकचा मूड बदलला, संघटनेची ताकद वाढवली आणि थेट 1 to 1 लोकांशी कनेक्शन निर्माण केलं, ग्राउंड लेवलवरती जाऊन काम केलं. आणि त्याचा थेट परिणाम या आज झालेल्या निकालांमध्ये आपल्याला दिसून येतो. ज्यांनी वर्षानुवर्ष या बंगालवरती राज्य केलेलं आहे त्यांच्या दृष्टीने हा पराभव राजकीयदृष्ट्या खूप मोठा धक्का आहेच. याचं कारण हा फक्त सीट्सचा पराभव नाही, तर हा एका विश्वासाचा विजय आहे, हे इथे आपण लक्षात घेतलं पाहिजे. जनतेने स्पष्टपणे बदल घडवून दिलेला आहे, जनतेने स्पष्टपणे बदल निवडलेला आहे. बंगालसारख्या राज्यामध्ये क्लीन स्वीप करणं, बंगालसारख्या राज्यामध्ये एवढं मोठं ओव्हरव्हेल्मिंग विजय मिळवणं ही साधी गोष्ट नाही. हा एका विचारांचा संग्राम आहे, हा एका विचारधारेचा विजय आहे. आणि ही विचारधारा आहे राष्ट्रप्रथम. आणि हा विचार जिंकला, सनातन धर्माला मानणारा विचार जिंकला. आणि मी मुद्दाम इथे सांगतो, ये काबा की जमीन नहीं काली की जमीन है, माँ काली की जमीन है, माँ काली की पवित्र भूमी आहे. हे सर्वांनीच याच्या पुढे इथे लक्षात ठेवलं पाहिजे. याचं कारण इतिहास नेहमी सांगत होता की बंगालमधलं सत्ताकारण हे हिंसाचाराचं आहे. आणि हा हिंसाचार सोपा नाही, हा हिंसाचार तृणमूल काँग्रेसला आणि ममता दिदीला महागात पडणारच आहे. आणि राजकारणामध्ये हेच तर वैशिष्ट्य आहे मित्रांनो, कुठलाही बदल तुम्हाला सांगून होत नसतो. करंट अंडरकरंट्स भरपूर असतात आणि ते करंट अंडरकरंट्स या निकालामध्ये दिसलेली आहे. याचं कारण राजकारणात कुठलीही परिस्थिती कायम नसते, ती कधीही बदलू शकते. आणि तीच बदललेल्या परिस्थितीने आजचा हा विजय भाजपच्या पारड्यात टाकलेला आहे. विचारधारा, रणनीती आणि जनतेचा पाठिंबा एकत्र आले तर काय घडू शकतं याचं द्योतक म्हणजे आजचा हा बंगालचा विजय आहे. बंगालचा किल्ला अभेद्य होता, पण तो बंगालचा किल्ला या त्रिसूत्रीवरती भाजपने जिंकला. बंगाल बदलाच्या उंबरठ्यावरती उभा होता आणि तो उंबरठा आज बंगालच्या नागरिकांनी, बंगालच्या सुविद्य नागरिकांनी ओलांडला. या पवित्र वंगभूमीमध्ये प्रभू श्रीरामांच्या चरणी नतमस्तक होणारी, सनातन धर्म मानणारी आणि तोच सनातन धर्म मानत असताना इतर धर्मांचा आदर ठेवणारी राजकीय पार्टी सत्तेत आलेली आहे. या विजयाचा प्रभाव फक्त बंगालपुरता मर्यादित राहणार नाही, हे लक्षात ठेवा मित्रांनो. हा परिणाम राष्ट्रीय राजकारणावरती निश्चितपणे याच्या पुढे तुम्हाला दिसून येईल. कारण जेव्हा बंगालसारखं राज्य बदलतं तेव्हा देशाची राजकीय दिशा बदलते, याचंच हे द्योतक असतं, हे लक्षात घ्या. भाजप आता आणखी मजबूत होणार का? ममता बॅनर्जी यांचा पराभव हा केवळ अँटी इन्कम्बन्सी म्हणून होता का? अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांची स्ट्रॅटेजीच फक्त याला कारणीभूत आहे का? ममता दीदीच्या आधिपत्याखाली जो हिंसाचार इथे बोकाळला होता ते याचं कारण आहे का? हिंदूंचं पोलरायझेशन झालंय असं जे म्हटलं जातं ते कितपत सत्य आहे? या सर्वांवरची उत्तरं मला कमेंटमध्ये नक्की द्या मित्रांनो. तुमचे प्रत्येक कमेंट मी वाचत असतो. या आणि अशाच व्हिडिओंसाठी ऑफिशियल अजय निकतेला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद. जय बंगाल, जय महाराष्ट्र.